जय सियाराम. मी तृप्ती दुखंडे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य संकल्पनेतून आणि प्रेरणेतून. वसुंधरा संवर्धनाचा जनजागृतीचा वसा हाती घेऊन उपपीठ मराठवाडा श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हाण येथून श्री क्षेत्र नाणीसधामच्या पवित्र मार्गावर दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज आहे 8 ऑक्टोबर 2025 या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 11वा दिवस आणि आपण पाहत आहात या आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र. दुपारी भैरवनाथ संस्थान आढीव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे महाप्रसाद घेतल्यानंतर थोडा वेळ सर्व यात्रिकींनी विश्रांती घेतली व त्यानंतर पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना आता पुन्हा एकदा फुलांनी सुशोभित केलेल्या दिव्य रथामध्ये विराजमान करण्यात आले आहे. तदनंतर या वसुंधरा पायी दिंडीने आपल्या पुढील नियोजित मार्गावर प्रस्थान केले आहे. या वसुंधरा पायी दिंडीमध्ये सर्व यात्रिकी गुरुनामाचा जयघोष करत हातात टाळ घेऊन पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या शिकवणीप्रमाणे पर्यावरण संवर्धनाचे संदेश समाजात देत आहेत. अध्यात्म आणि समाजसेवा यांचा संगम येथे अनुभवण्यास मिळतो. रस्त्याच्या एका कडेने शिस्तबद्धपणे चालणारे हे सर्व यात्रिकी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या हातात सप्तरंगी ध्वज आहेत. ते रंग निसर्गाच्या विविध घटकांचे प्रतीक आहेत, जे आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व आणि वसुंधरेचे रक्षण करण्याची प्रेरणा देतात. पायी प्रवास करत निघालेली ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे भारत पेट्रोल पंप 3 रस्ता, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर या ठिकाणी. येथे पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन करण्यात आले. येथे सर्व यात्रिकींकरिता अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत सतीश सहदेव तकीक. अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक.
पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या भेटीकरिता हे सर्व भक्तगण श्री क्षेत्र नाणीजधामकडे हा पायी प्रवास करत आहेत. या दिव्य यात्रेचा आज एक विशेष सोहळा म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर मार्गे जाणारा हा त्यांचा प्रवास. श्री क्षेत्र पंढरपूर म्हणजे भक्तीची भूमी. विठोबाच्या चरणांनी पवित्र झालेले हे तीर्थक्षेत्र. आज या भूमीवर वसुंधरा पायी दिंडीचे आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघाला. पंढरपूरचा प्रत्येक कोपरा जणू विठोबाच्या स्मरणाने स्पंदित झाला आहे. या नदीच्या काठावर वाहणाऱ्या चंद्रभागेच्या थंड लाटांप्रमाणेच भक्तांच्या अंतःकरणातही शांततेची आणि आनंदाची लहर उसळली आहे. प्रत्येक यात्रिकीच्या मुखावर प्रसन्न हास्य, डोळ्यांत विठ्ठलाचे प्रेम आणि अंतःकरणात पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दर्शनाची अपार ओढ दिसत आहे. या पंढरपूरच्या पवित्र धुळीत चालत असताना यात्रिकींना जणू दोन तीर्थक्षेत्रांचे आशीर्वाद मिळत आहेत. एक म्हणजे विठोबाचे दर्शन आणि दुसरे म्हणजे गुरूंच्या चरणी पोहोचण्याचा आनंद. हे दोन्ही मिळून जणू एक दुग्ध शर्करा योगच निर्माण होत आहे. पंढरपूरच्या या प्रसन्न वातावरणात भक्ती, समाधान आणि उत्साहाचा अद्भुत संगम दिसतो. गावातील लोकही यात्रिकांच्या स्वागतासाठी पुढे येत आहेत. पंढरपूर ही भक्तीची राजधानी. या पावन भूमीतून नाणीजधामकडे निघालेली ही दिंडी केवळ एक प्रवास नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा प्रवाह आहे, जो प्रत्येकाच्या मनात भक्तीची लहर आणि श्रद्धेची दृढ भावना निर्माण करत पुढे जात आहे.
महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. निसर्गाच्या सानिध्यात चालताना मन प्रसन्न होते, आत्मा शांत होतो आणि जीवनात नवी ऊर्जा संचारते. परंतु आजचा निसर्ग अनेक संकटांना सामोरा जात आहे. वाढते प्रदूषण, झपाट्याने होत असलेली जंगलतोड, खाजगी वाहनांचा अमर्याद वापर, तसेच औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणारे घातक रसायनांचे प्रदूषण या सर्व घटकांमुळे निसर्गाचा नाजूक समतोल हा धोक्यात आला आहे. याचे परिणाम आज स्पष्ट दिसू लागले आहेत. हवामानातील अस्थिरता, पाण्याची कमतरता, तापमान वाढ आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे केवळ वर्तमानच नव्हे तर पुढील पिढीच्या अस्तित्वावर एक गंभीर संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर निसर्ग संवर्धनासाठी सजग होणे, पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे, झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे ही आज काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे. याच संदेशाची प्रभावी जनजागृती पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून केली जात आहे. ही दिंडी केवळ एक आध्यात्मिक यात्रा नाही, तर ती निसर्ग संवर्धनाचा आणि पर्यावरण प्रेमाचा संदेश सर्वांना देत पुढे जात आहे. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. महाराष्ट्र ही संतांची भूमी, ज्ञान, भक्ती आणि संस्कारांनी नटलेली. या भूमीत संतांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असा संदेश दिला आहे. या एका ओळीत संतांनी सांगितले की निसर्गातील झाडे,
वनस्पती आणि प्राणी हे आपले सगळे सोयरे आहेत. परंतु आज झपाट्याने होणारी जंगलतोड, शहरांची अमर्याद वाढ आणि संसाधनांचा अतिरेक यामुळे आपण ग्लोबल वॉर्मिंग, दुष्काळ आणि अतिवृष्टी यांसारख्या संकटांना सामोरे जात आहोत. यावर उपाय म्हणजे झाडे लावणे व ती जगवणे. झाडे लावणे ही केवळ कृती नाही, तर ती पुढच्या पिढीसाठी केलेली एक मौल्यवान गुंतवणूकच आहे. झाडे म्हणजे जीवनाचा श्वास, पृथ्वीचे सौंदर्य आणि पर्यावरणाचा आधारस्तंभ. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे. याच संदेशाची जाणीव समाजात प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी युवांनी पथनाट्याच्या माध्यमातून निसर्ग वाचवा, जीवन वाचवा हा प्रभावी संदेश दिला आहे. केले, परंतु गावातील सर्व लोकांनी सर्वच ठिकाणचे सर्व झाडे तोडून टाकले आहेत. कुठे मोठमोठे बिल्डिंग तर कुठे मोठमोठे कॉम्प्लेक्स, टॉवर्स, हॉटेल्स करून ठेवले आहेत. सर्वत्र सिमेंटचे जंगल करून ठेवले आहेत. सर्वच ठिकाणचे सर्व झाडे तोडून टाकली आहेत. अगं सावली नावाचे सुख काही उरलेच नाही बघ. त्याचेच काही हे सर्व परिणाम आहेत. हो मित्रांनो, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. मजल दरमजल करत ही वसुंधरा पायीदिंडी आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच प्रथमेश मंगल कार्यालय पंढरपूर या ठिकाणी पोहोचली आहे. येथे पोहोचल्यानंतर सर्वांचे अतिशय उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आले. प्रभूंच्या स्वागताकरिता सुंदर अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी
तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणी जवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणी जवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र या स्वामी ठिकाणी जय जय रामानंद योगिया, संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन करण्यात आले. गुरु पादुकांच्या स्पर्शाने अंतःकरणात श्रद्धेचा दीप प्रज्वलित होतो. गुरु पादुका म्हणजे भक्तांसाठी अखंड प्रेरणेचे आणि कृपेचे प्रतीक आहेत. नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणी जवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणी जवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणी जवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणी जवासी नाथ महंता तुझी योगिराया प्रभूंच्या निर्गुण सानिध्यात सर्व यात्रिकी व इतर भक्तगणांच्या उपस्थितीत सांजारती अतिशय उत्साहात संपन्न झाली. नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणी जवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणी जवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणी जवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु मा
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिदवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता सर्व यात्रिकी व उपस्थित भक्तगणांकरिता या ठिकाणी महाप्रसादाची उत्तम आणि सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या या पवित्र प्रसंगी महाप्रसादाचे अन्नदाते आहेत श्री विजय रामचंद्र देशपांडे. त्यांनी भक्तिभावाने व समर्पणाच्या भावनेने अन्नदानाचे पुण्यकर्म केले आहे. यासोबतच महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचे अन्नदाते आहेत गुरुप्रसाद गोविंद काळे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, कारण ते शरीरास पोषण देते आणि आत्म्यास समाधान. या दोन्ही अन्नदात्यांनी केलेल्या या उदात्त सेवेबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व हार्दिक कौतुक. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. अशा प्रकारे आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सत्राचा प्रवास पाहिला. या ठिकाणी आता शेजारती संपन्न होईल व सर्व यात्रिकी व प्रभूंच्या सिद्ध पादुका आज या ठिकाणीच विश्रांती घेतील. चला तर मग आपणही आता विश्रांती घेऊया आणि भेटूया वसुंधरा पायी दिंडीच्या पुढील सत्रात. जय सियाराम. तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिदवासी नाथ महंता तुझी योगिराया